अजित पवार यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयामध्ये अर्थसंकल्पाबाबत बैठक, राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा, 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं होतं अशी माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू, राज्य सरकारचे आदेश. डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडनं चौकशी, तपासाचा वेग वाढला. अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्यांकडनं मिसफायर, सलामी देण्यासाठी बंदूक लोड करतानाच मिसफायर. गृहमंत्री अमित शहा अनेक मोठे नेते असताना मोठी दुर्घटना टळली. भाजपने दादांवर केलेले 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप थोतांड, सामनाच्या अग्रलेखातून निशाणा, बदनामीपर्यंत. मोदी फडणवीसांनी दादांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी. अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीने निवडणुकांचा प्रचार थांबवला. मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार करणार, उमेदवारांच्या कोणत्याही सभा, रोड शो न घेण्याचा निर्णय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्याला शिवसेना मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, नालासोपाऱ्यामध्ये धिंड काढली. संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड. शारदा खेडकरांच्या निवडीनंतर सभागृहात गोंधळ, एमआयएम ऐनवेळी तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेस आक्रमक.